माननीय प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक केलं, त्यांचे आभार मानले की ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्रप्शन हे झालेलं आहे, विशेषतः पेट्रोल डिझेल हे सातत्याने आपल्याकडे मिळतं आहे, त्याची किंमत वाढू नये म्हणून केंद्र सरकारने स्वतः 10 रुपयाचा शॉक ॲब्झॉर्ब केला आहे। डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतोय। कालपासनं कमर्शियल गॅसही 70% पर्यंत आता त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे। त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्रप्शन झालं आहे, बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत, त्या भारतामध्ये झाल्या नाहीत। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः 2 गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत, तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे। असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। प्रधानमंत्री महोदयांच्या ॲश्युरन्स नंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे हे कमीत कमी इफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे।